पोचलोय. भरपूर क्राऊड झाला आहे इथे, एकदम फुल लोक वेटिंगला आहे. त्यामुळे आम्ही करतो. समोर इथे हे वेस्ट साईड स्टोर होतं आहे काय तर नवीन. साक्षी म्हणते झाडांना चला माझ्या घरी तुम्हाला मारते. एवढे काही झाडं घेतलेत, एक मोठं घेतलं आहे, बाकी काही छोटे घेतलेत. छान दिसतंय आज मी जरा. मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललोय बॅग घेऊन. ते सांगितलं ना ऑलरेडी. आई मग तू म्हणली आता चालू झालं ब्लॉग. पुढची आले टाकू. ठीक आहे, जाऊ दे. तर आम्ही चाललो आता नाश्ता करायला. नाव सांग. पोडिको. पोडिका. पोडिका का के के. नवीन झालाय ते ना. चलो बघूया, गर्दी असेल तर मग मी नाही येणार, थांबणार तिथं. चावी घेतली घराची. घराची चावी. आणि चावी कोण घेईन? वेलकम टू अवर व्लॉग. चावी पण घेतली. चल मला ती माग चावी दिसती. घेतली ना राव साक्षी हातात मी. बर चलो. चल हो बाहेर. चलो. नो मशीज लय दिवस झाले खरं काय घरचे काहींना भेटलोच नाही, माहिती की मी जायला पाहिजे होता आता या आठवड्यात. सर 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 आपका इंटरव्यू क्या बोलना चाहते हो? चल. कुठे टाकायचे कपडे? कोपऱ्यावर. तर सर जा रहे हैं कपडे इस्त्री करायला. इथलं पार्किंग नाहीये ना, तिथं काय लावतात ना. ऊन पडलंय आज भरपूर. हा चटके बसताय. आभाळ पण नाही आलेला आज तर. गाडी धुतली तू? पावसाने धुतली असं. तर काहीच इथं पोहोचलोय. भरपूर क्राऊड झाला इथे, एकदम फुल लोक वेटिंगला आहे. त्यामुळे आम्ही करतोय कॅन्सल प्लॅन. हे आहे ते नवीन रेस्टॉरंटचं नाव. ठीक आहे, तर आता निघतो इथून, जाऊया बाहेर कुठे नाश्त्याला. भरपूर गर्दी, एवढे लोक सगळे वेटिंगला बसलेले आहेत. का बसलेले काय माहीत नाही, बघूया नंतर निवांत झाल्यावर येऊया. ठीक आहे. इकडे मॅडम परत रेडी झाल्यात लगेच, निघूयात. चलो. इकडे एक वैशाली रेस्टॉरंट पण आहे, छोटं आहे. आणि इकडं उडपी आहे. बघूया आज उडपी ट्राय करूया. आणखी नक्की नाही, बघूया काय काय त्यानुसार ठरवूया. चला. सरांनी घेतलाय मसाला डोसा. मी परत एक इडली घेतली. छान आहे. सांबर आणि चटणी छान आहे, त्यामुळे छान लागते ते. है ना? कसं आहे? सांबर छान आहे, ते पण छान. तर आत्ता चाललोय आम्ही बाहेर कुठं आणखी नक्की नाही, 2-3 ठिकाणी जाणार आहे. बाजार पण करायचं आहे आणि जरा घरी पोर्चला लावण्यासाठी टेराकोटा जाळी असती, ती एक जरा बघायची होती. तर त्यासाठी चाललो आहे बाहेर. आज आहे सॅटर्डे. आज सॅटर्डेच आहे ना बबी? हां सॅटर्डे. तर चाललो आहे बाहेर. कुणाचं? हां इथं कुणाच तरी आमच्या गॅलरीत आहे ना, बेडशीट अटकले माझ्यामध्ये, त्यांच्या वरचेच असेल ते. ठीक आहे. पावसाचं एकदम छान असं वातावरण झालं आहे. मस्त ढगांचा आवाज येतो आहे. मस्त छान वातावरण एकदम. काय पडलं रे? ही कबुतरनी घाण केली. बरं झालं तिथं तेवढे वरती बसलेलं आहे, दिसलं का? हे वाचलो मी, तिथंच होतं आत्ता मी. चलो मी गाडी काढतो. इथे कोणतरी गाडी पार्क केली आहे, बघूया. पकड. तर काहीच आलो होतो इथं, बघितली आहे. माझ्यामध्ये थोडी कॉस्ट मला हायर वाटते आहे. म्हटलं एकदा गावाकडे ती चौकशी करूया. अशी काय आहे ती, आपल्याला जे पाहिजे होतं हे असतं ते टेराकोटा जाळी. जवळच होते घरापासून, म्हटलं जाऊ. तर चला आता गाडी गेली. ॲम्ब्युलन्स आवाज होता त्यामुळे बोललो नाही काही. तर ठीक आहे, जाऊया आता. बघूया. मी कॉल केलेला तिकडे गावाकडे, भेटते एक ठिकाणी आहे अवेलेबल. ते म्हणे रेट सांगतो तुम्हाला. तर चलो. तर काहीच झाडं दिसले रोडने, तिकडे आलो वाकडला. मॅडम म्हणे जरा बघूया झाडं, पावसाळा सुरू झाला आहे तर भारी भेटले तर घेऊया. छान छान झाड आहे सगळे, मस्त आहे.
बघूया आता कसे आहेत काय आहेत. हे कुठलं वालं घ्यायचं, कुठलं वालं घ्यायचं? साक्षी म्हणते झाडांना चला माझ्या घरी तुम्हाला मारते. इथे एकदम आनंदी असतं ते. छान आहे, मला वाटतं हे असं घ्यावं एक. छान आहे, तसंच आवडतं मला झाडं. तिला वेगळं आवडतं. छान आहे. तर चला बघूया आता कुठली झाडं घेतोय आम्ही. 1-2 घेणार आहे घरी. अशा कुंड्या पण न्यायच्या आहे हॉलमध्ये ठेवायला, या किंवा मग क्लेच्या नेऊ म्हटलं, सिरॅमिक. बघूया. बाकी क्रॉकरी पण भरपूर आहे इथं, काही लोणच्याचे डबे पण आहेत. तर चलो गाईज. तर गाईज एवढे काही झाडं घेतलेत. एक मोठं घेतलं आहे, बाकी काही छोटे घेतलेत. हळूहळू चाललो आहे आम्ही. आणि जरा इथं आहे आपल्या सगळ्यांना माहीत असेल वाकडमध्ये समर्थ वड्यावाले फेमस आहे. त्याच्याच समोर इथं हे वेस्ट साईड स्टोअर होतं काय तर नवीन. ते जर बघितलं ना पूर्ण स्टीलचं स्ट्रक्चर होतं. समोर बघितलं ना एकदम RCC स्ट्रक्चरसारखं लुक दिला आहे पूर्ण त्याला. वाटत नाही ते स्टीलमध्ये बनवलं असेल. बाकी काही अशी गर्दी आहे. झाडं छान भेटले. तुम्हाला सांगू आम्ही डिटेलमध्ये केवढ्याला घेतलं एकदा पोचल्यावर. कुठं कुठं ठेवणार आहे. मॅडम बसले इकडे चिठ्ठी घेऊन. गरम वडापाव व्हायचा मॅडम. गरम इकडे बघ रे काय करते. राहू दे ना, मी आणलंय ते एक्स्ट्रा. एक ते आते मॅडमने हे घेऊन आल्या सोबत 2-3 लावल म्हणे हे. ठीक आहे. इकडे काय वातावरण आहे मस्त छान झालंय. वरती जर बघितलं ना अरे वातावरण झालंय. तर काही वडापाव तर आता दोन्ही पण मलाच आहे ना. मला बनवून प्लीज प्रिपेअर. आज जर ना तिकडचं आई मला छोटा दिला गाईज 9 ऑफ. ठीक आहे काय वडापाव. तर गाईज पोचलं घरी. झाडं दाखवत तुम्हाला. हे आणलं एवढं हाईट आहे बघा. ही जर मी पकडली ना माझ्या कमरेच्या वरती आहे. हे केवढ्याला भेटलं साक्षी आपल्याला? ठीक आहे जाऊ फायनल सांगतो तुम्हाला नंतर. हे तर एवढं मोठं आहे. हे इथं नाही ठेवणार आपण, गॅलरीत ठेवणार आहे. ठीक आहे. गॅलरीसाठी आणलं ते, आणून डायरेक्ट ठेवून दिलं होतं मी इथं. हे पण घेतलं एक. नंतर आणखी कुठे गेले बाकीचे? बाहेरच आहे काय? अरे वा बेटे. अरे वा. आणि एक तुळस आणली आहे. मागच्या वेळेसची आणलेली खराब झाली, जळली. हे छान आहे एकदम. याचा वास येतो एकदम छान मस्त फुलांचा. घरात असं झाडं असलं ना छान वाटतं. आणि मॅडमला काहीतरी आल्यावर काम आठवलं. मॅडम म्हणे मी आता काम करते काहीतरी ऑफिसचं. ठीक आहे ओके नो प्रॉब्लेम. आणखी एक कुंडी आणलेली होती आपल्या. तर हे काय 2च आहे जुने. आणि हे एक आणलं आहे. आणि मी आणखी एक आयडिया काय केली थोडी दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही. हे येताना मी तिथून घेऊन आलो तोडून त्याला न सांगता. हे आणि हे लावून देऊ म्हटलं आता कुंडीमध्ये. आणि इकडं मॅडम म्हणताय तुम्ही एवढं स्लो का बोलताय स्लो. ठीक आहे असं काही दिसतंय. हे आतमध्येच ठेवणार आहे मी. आणि हे गॅलरीत ठेवू इकडं बाहेर. हे तर आहेच आपल्या इथं. भरपूर झाडं झालेत. आता घरी गेल्यावरती पण मी झाडं लावणार आहे भरपूर. ठीक आहे चला. जेवायला काय बनवणार आहे? वडापाव गेल काय बनवत सांग ना. क्या बनाओगे आप जो मैं अच्छे से खा सकूँ वो आप बताओ. सांग ना. हां ठीक आहे आमरस आणि पोळी कर फक्त. पुरी नको. पोळी चपातीच कर आपली आपली. पोळी नाही का पुरणपोळी करते. बनवते. बैठक बघितली की साहेबांची मांडी टाकून डायरेक्ट नात करते काय. चला झाडं घेतो मध्ये एकदा तुम्हाला दाखवतो मग मी. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं हे सगळे झाडं एवढे घेतले. हे मला पडले 950 रुपयाला घेतले मी भांडून त्यासोबत. 950.
जर कुणाला पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला त्याचा ॲड्रेस देतो. तुम्ही जाऊन त्याच्यासोबत भांडून घ्या जसं मी भांडून घेतले. तो रेडीच नव्हतं द्यायला, म्हटलं मग नको राहत तुला. तुळस काय 20 रुपयाची माझ्यामध्ये फक्त. ते एक दुसरं हां एक हे केलं मी काय, त्याच्यासोबत जे ओरिजिनल जे पॉट होते ना हे ब्लॅकवाले ते पण आणले आणि त्याला एक्स्ट्रा पॉट घेतले म्हणून थोडे एक्स्ट्रा पैसे घेतले त्यांनी. पण ठीक आहे, काय हरकत नाही. 900 रुपये वरती काय एवढ्यासाठी 1 2 3 4 5 झाडं ठीक आहे विथ पॉट इम्पॉर्टंट. आणि याचा पॉट मी तिचा चेंज करून घेतला, हवाला ब्लॅकवाला त्याला व्हाईट लावून घेतला. तर चला मस्त आता जेवण करूया. छान दिसतोय आज मी जरा. गाईज सगळ्यात मस्त वास आहे ना एकदम छान याचाच आहे फक्त. बाकीच्या झाडांना तर काही वास नाही. थंबनेल बनवतो आम्ही टाकायला. अशी काही आहेत झाडं, छान आहे एकदम मस्त आहे. मस्त वास एकदम, घरात फ्रेशच झालं. मोगऱ्यासारखं वास येतो थोडा थोडा. गाईज आल्यानंतर भाजी बाजार तसंच पडलेलं आहे, भरायचं बाकी आहे. आणि मॅडम खेळत बसला इकडं झाडं लावायचं काम. बरं आहे, काहीतरी नाद करते ठीक आहे. इथं तिने 2 लावल्या तर अटकावल्या, पण तिच्या पद्धतीने कसं काय केलं काय माहिती. मी अटकायच्या नाही म्हणत होते, त्याला होल पाडून खराब केल्या सगळ्या. तर ही कशी वाटली तुम्हाला आयडिया माझी? मी अटकावल्या त्या. ती म्हणे मी ऑर्डर केल्यात कुंड्या अटकवायच्या. म्हटलं ठीक आहे, तर आल्यावर बघू. आणि हे तिने लावलेत झाडं बाकीचे. हे वरती एक अटकवलं आहे, इकडे एक जुगाड केलं तिने बॉटलचं, आणि इथं बसली जुगाड करून. आहे की नाही? एवढी माती आता आमच्याकडे शिल्लक आहे. तू कुठलं बी मागवलंय साक्षी? लिली लिलीचे बर्ड्स. ठीक आहे, म्हणजे ते रोप येतात डायरेक्ट काय का मुळे? कांद्यावानी राहत त्याचा मूळ राहत. रूट म्हण ना मग. ठीक आहे चलो गाईच, तर आता जेवण करूया. मस्त वाटतंय ना आता. हे बघ तुम्हाला हां सगळं देतो. थोडा कॅमेरा खराब आहे 0.5ला, पण ठीक आहे हरकत नाही. दिसतंय ना आता. आता इथं काय होतं, इथून पाऊस पण येतो थोडा थोडा. म्हटलं मग हे रोपं छान होतील. आणि हे झाडामुळं जरा भारी वाटतंय जरा. आणि हे घरातलं तर एकदम सुपरच आहे जेवायला. मस्त डिंग डिंग डिंग. माती त्यामध्ये भरून ठेवायची का? बरं ना आता काय. तर काहीच जेवण वगैरे झालंय. मॅडम करत आहे इकडे एडिटिंग बसल्यात. आणि जर तुम्हाला आमचे व्लॉग आवडत असतील तर सबस्क्राईब ठीक आहे, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 700 झालेत, 300 बाकी आहे. आणि वॉचिंग टाईम आहे भरपूर मोठा आहे आणखी. तर नक्की थोडी सपोर्ट केला तर आणखी थोडं बेटर राहील, लवकर होईल. होणार तर आहेच आहे, बट थोडं लवकर होईल एवढंच. तर चला भेटूया आता येत्या नवीन ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ठीक आहे, तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय.